हे गाईज गुड मॉर्निंग. तर आजचा डे खूप छान गेलेला माझ्यासाठी. तर आज मी हेअर वॉश करायचं ठरवलं. आय नो खूप लेट झालेलं, बट मला सांगू का खरंच खूप कंटाळा येत असतो. असं माझं एकदम काही परमनंट नसतं की मी संडे टू संडेच हेअर वॉश कधीतरी मी मागे पुढे धुत असते. मंडेला धुवेल नाही तर ट्यूसडेला धुवेल. 1-2 दिवस डिलेच होत असतं नेहमी. बट ठीक आहे सुट्ट्या आहे म्हणून. बट अगर कॉलेज वगैरे हिंदी काय येते माझी मध्ये? अच्छा ओके. तर कॉलेज असताना मला असं नाही करता येत कारण रेग्युलर कॉलेज असतं म्हणून मग संडेच भेटतो एक ऑफ म्हणून मी संडेलाच धुते तेव्हा. बट आता सुट्ट्या आहे तर थोडा आनंद घेतलाच पाहिजे नाही का? आणि बाय द वे मला तुम्हाला माझ्या हेअर्सबद्दल एक गोष्ट सांगायची होती, की मी ना तेल खूप रेअर लावते. मी आधी खूप असं शॅम्पू आणि पच तेल लावत फिरत बसायची. बट आता मी ते बंद केलंय कारण मध्ये मला डॅन्ड्रफचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आणि कोणी सांगत नसेल तुम्हाला, बट मी तुम्हाला सांगते, की ऑइलनी डॅन्ड्रफ वाढतो. तर आज मला अचानक आठवलं, की मी मागच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये काही पण टॉपिक निघाला किंवा खूप काही बोलत असली, तर व्हिडिओ जर संपत असला ना, तर मी असं बोललेली, की आपण या टॉपिकवर निवांत बोलूयात किंवा मग आपण पुढच्या व्हिडिओत बोलूयात. बट आता मी विसरलेले आहे कारण मला काहीच लक्षात नाही, की मी काय कोणत्या टॉपिक रिलेटेड बोलायचा विचार करत होती किंवा काय मला तुमच्याशी बोलायचं होतं. सो तुम्हाला कसं काही वाटलं किंवा तुम्हाला असं वाटलं, की ह्याचं उत्तर हवंय किंवा ह्या टॉपिकबद्दल पुढे अजून आम्हाला काहीतरी ऐकायचंय, सो तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता. पण तुम्हीच मला आठवण करून द्या कारण मी खरंच विसरलेले आता आणि मला एवढं मागचे व्हिडिओ बघत बसायला टाईम अजिबात नाहीये. टाईम म्हणजे मी रिकामीच आहे, बट आता मी नाही बघू शकत माझे व्हिडिओज कारण ते मलाच क्रिंजपणा होऊन जातो. आणि जी सीरीज मी स्टार्ट केली होती पॅरेंट्स आणि त्यांच्या टोमने, ही सीरीज तर आपण चालूच ठेवणार आहे. फक्त मला असा कधी व्हिडिओ भेटू द्या ज्याच्यात मला बोलू नाही वाटत आहे, तर मी त्या टॉपिक रिलेटेड बोलेल. सो त्याला आपण पॉज देऊयात. बाय द वे आज मी तुम्हाला शिकवणार आहे, की मी शिरा कसा करते, ठीक आहे. सो सर्वात पहिले मी दूध तापवून घेतलेलं, साखर घेतलेली आणि काही ड्रायफ्रुट्स घेतलेले. सो घीमध्ये चांगल्याने रवा भाजल्यानंतर त्याला साईडला घ्यायचं आणि परत थोडंसं घीमध्ये ड्रायफ्रुट्स, इलायचीची पूड हे असं व्यवस्थित भाजल्यानंतर तो भाजलेला रवाही यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये साखर घालायची आणि पोर्शन एकसारखं ठेवायचं. लाइक तुम्ही 1 वाटी रवा घेताय तर त्याच्याच सारखी साखरही घ्यायचं. फक्त दूध किंवा पाणी तुम्हाला जे काही टाकू वाटलं तुम्ही ते टाकू शकता. त्याचं पोर्शन 1 वाटीपेक्षा डबल घ्यायचं. सो मी 1 वाटी शिरा घेतला होता म्हणून मी 2 वाटी दूध टाकलेलं आणि खरंच खूप छान झालेला. तुम्ही अशा प्रकारे शिरा नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा. तर शिरा एन्जॉय केल्यानंतर मी रात्री करणार होती पालक डाळ. तर मला हीही तुम्हाला सांगायची होती, की मी कशी करणार होती. बट व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार म्हणून मी खूप शॉर्टमध्ये हे दाखवलेलं तुम्हाला. आणि आज मी खूप दिवसानंतर भाकरी करणार होते कारण पालक सोबत भाकरी ओहो कॉम्बिनेशन एकच नंबर होतो हा. बाय द वे मी विसरते की मी थंड पाणी घालते भाकरींमध्ये. गरम पाणी घालायचं असतं तेव्हा ती भाकर वळते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का माझ्या घरात पालक आहे ना माझा भाऊ अजिबात खात नाही त्याला अजिबात आवडत नाही पण जेव्हा पण मी पालक केलं ना तो खूप आवडीने खातो. सो मी नेक्स्ट टाइम पालक डाळची रेसिपी सुद्धा तुम्हाला सांगणार की मी पालक डाळ कशी करते. आणि मला एक गोष्ट सांगा तुम्ही सुद्धा डाळ पालक मध्ये चिंच आणि गुळाचं पाणी घालतात का कारण मी तर हे नेहमी टाकत असते आणि आता मी याचं रिझन जेव्हा मी रेसिपी अपलोड करेल त्यामध्ये तर असा आता आजचा माझा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल.